पोलिसांनी पण रस्ता अडवला. नमस्कार, शुभेच्छा सगळ्यांना. भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय. नागराजन मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, आदरणीय समीर शेख साहेब, पोलीस अधीक्षक सातारा, आदरणीय आदती भारद्वाज मॅडम, उपवन संरक्षक सातारा आदी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, आदरणीय अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, सातारा पोलीस दल, शासकीय विविध विभागांचे विभाग प्रमुख व कर्मचारी वृंद, विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, पत्रकार, छायाचित्रकार आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींचं हृदयपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तिरंगा रंग प्यारा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. माननीय नामदार श्रीमान शक्याचा उत्सव आज प्रजासत्ताक दिनाचा भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन श्री छत्रपती देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलापैकी सतरक्षणाय फलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य मनाची बाळगून जनतेच्या सेवेशी तत्पर. तिरंगा आपली शान आहे, तिरंगा आपला मान आहे. जगात सर्व सुंदर स्थान प्रिय मधला माझा हिंदुस्थान आहे. अशा या आपल्या देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन निरीक्षण स्वर्गाहून प्रिय आम्हाला आमचा सुंदर देश.
आम्ही सारे एक, जरी नाना जाती नाना वेश. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार साहेब, या तिघांच्याही वतीनं आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सातारा जिल्हावासियांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो. आजच्या या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आजी माजी स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्य सेनानींच्या परिवारातील सर्व मान्यवर परिवारजन, सर्व आजी माजी सैनिक, आजी माजी सैनिकांचे परिवारजन, उपस्थित असलेले जिल्ह्यातील सर्व मान्यवर लोकप्रतिनिधी, प्रशासनामधले माझे सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी, या संचलनालयामध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, मोठ्या संख्येने जमलेले माझे सर्व नागरिक बांधव भगिनीनो, माध्यमांचे सर्व उपस्थित प्रतिनिधी आणि सन्माननीय बंधू आणि भगिनीनो, आपल्या देशाला एक थोर परंपरा या ठिकाणी लाभलेली आहे. प्रजासत्ताकाचा 76वा वर्धापन दिन आज देशभरामध्ये उत्साहात या ठिकाणी आपण साजरा करतो आहे. देशातला पहिल्या क्रमांकाचा महत्वाचा आणि मानाचा ध्वजारोहण सोहळा दिल्लीमध्ये माननीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झाला आणि राज्यामध्ये महामहिम राज्यपाल आणि मुख्यमंत्री दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्याला दिली, ज्या घटनेवरती लोकशाही प्रणालीप्रमाणे आपल्या देशाचा कारभार म्हणजे अगदी महामहिम राष्ट्रपतींच्या अधिकारापासून ते गावातल्या ग्रामपंचायतीच्या सदस्याला असणाऱ्या अधिकारापर्यंत ज्या लोकशाही प्रणालीप्रमाणे आपण कामकाज करतो, ती पवित्र घटना आपल्याला देण्याचं काम महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या ठिकाणी दिली. त्यांचं सुद्धा या निमित्तानं आपण स्मरण केलं पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या ते स्वातंत्र्य झाला आणि लोकांसाठी लोकांनी चालवलेला देश, अशा लोकशाही प्रणालीच्या मूळ तत्वानुसार आज भारतानं जागतिक स्तरावरती स्वतःचं एक वेगळं महत्वाचं स्थान या ठिकाणी निर्माण केलेलं, याचा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. आज जागतिक स्तरावर देशाचं नेतृत्व करणारे देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी स्वप्न पाहिलेलं आहे की आपला भारत देश हा जागतिक महासत्ता बनवण्याच्या दृष्टीनं प्रत्येक भारतीयानं याच्यामध्ये योगदान दिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राची सुद्धा वाटचाल या ठिकाणी सुरू आहे. आज देशामधल्या पहिल्या 2-3 प्रगतीशील राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचं नाव या अभिमानाने घेतलं जातं. आपल्याला आवर्जून मला सांगावं लागेल, मागच्या 2.5 वर्षाच्या काळात
तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब 2 वेळा महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक आणण्यासाठी म्हणून दावोस समिटमध्ये, दावोस परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी गेले आणि माननीय शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीमध्ये जवळपास 6.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक त्या 2.5 वर्षामध्ये त्याचे एमओयू झाले, त्याचे सामंजस्य करार झाले आणि त्याची अंमलबजावणी शासन स्तरावर उद्योग विभागामार्फत करण्याचे काम सुद्धा या ठिकाणी सुरू आहे. कालच पहाटे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब परदेश दौऱ्यावरून आले. ते देखील दावोस समिटमध्ये, दावोस परिषदेमध्ये सहभागी व्हायला गेले होते आणि मला अभिमानानं सांगितलं पाहिजे फडणवीस साहेबांच्या या परदेश दौऱ्यामध्ये, या दावोस परिषदेमध्ये जवळपास 15 लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येणारे सामंजस्य करार करण्यामध्ये आपला महाराष्ट्र या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. केवळ परकीय गुंतवणूक, औद्योगिक गुंतवणूक प्रधान आपला महाराष्ट्र आहे, शेती प्रधान आपला देश आहे आणि शेतकऱ्याच्या इंच जमिनीला बारमाही पाणी उपलब्ध झालं पाहिजे ही भूमिका ही महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी स्वीकारली. आदरणीय शिंदे साहेब मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणामध्ये जलसंपदा विभागाच्या प्रकल्पाला मान्यता दिल्या, सुधारित मान्यता दिल्या, आर्थिक तरतूद केली आणि त्या 2.5 वर्षाच्या काळात 5 लाख हेक्टर जमीन महाराष्ट्रामधली जी सिंचनाखाली आली नव्हती, कोरडवाहू होती, ज्याला पाणी मिळत नव्हतं, त्याला पाणी देण्याच्या प्रकल्पाला मान्यता देऊन त्याची वित्तीय तरतूद सुद्धा मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आपण केली. मला आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे महायुतीचं सरकार पाहिजे पुन्हा यावेळी आताच्या 2024च्या निवडणुकीमध्ये विजय झालं आणि पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाला सांगितलं कृषी, औद्योगिक, शेती या मूलभूत ज्या काय गरजा आपल्या आहेत, जे काय निर्णय मागच्या 2.5 वर्षामध्ये आपण घेतलेले आहेत ते गतीनं पूर्ण करण्याचा पहिल्या 100 दिवसाचा कार्यक्रम प्रत्येक मंत्र्यांनी तयार करा आणि त्या 100 दिवसात ती योजना यशस्वी, ती कामं यशस्वी करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सगळ्यांनी झोकून देऊन काम करा. पहिल्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना सांगितलं आणि त्या दृष्टीनं आमचं सुद्धा कामकाज सुरू आहे. सातारा जिल्ह्याचा विचार केला, एक मोठी राजकीय परंपरा, स्वातंत्र्य सेनानींची परंपरा, सैन्य दलामध्ये योगदान देणाऱ्यांची परंपरा, अशी वैभवशाली, गौरवशाली परंपरा असणारा आपला सातारा जिल्हा त्यांच्या खांद्याला खांदा लावून राज्याचा मंगल कलश महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी ज्यांनी योगदान चव्हाण साहेबांच्या बरोबरीने दिलं ते स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब या जिल्ह्यामध्ये. पूर्वी सातारा सांगली जिल्हा एक होता. माननीय स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील, राजाराम बापू पाटील असतील, असे अनेक दिग्गज मंडळी ज्यांनी महाराष्ट्राला नेतृत्व दिलं ती या सातारा जिल्ह्यामधली आहे. घरटी एक व्यक्ती सैन्य दलामध्ये असणारं मुख्य अफशिंगेचं गाव हे आपल्या सातारा जिल्ह्यातलं आहे की ज्या गावातला प्रत्येक घरातला एक माणूस देशाच्या संरक्षणासाठी आज या ठिकाणी सैन्य दलामध्ये कार्यरत आहे. अशी सैनिकांची परंपरा असणारा सुद्धा सातारा जिल्हा हे आपलं गाव, आपला जिल्हा आहे. अनेक थोर स्वातंत्र्य सेनानी या सातारा जिल्ह्याला दिले की ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं बलिदान दिलं, आपलं योगदान दिलं आणि जिल्ह्याचा नावलौकिक मी मगाशी म्हटलं तसं महाराष्ट्रभर, देशभर गाजवण्याचं काम या सर्व दिग्गजांनी या ठिकाणी दिलं. मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला दुसऱ्या वेळी या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी आदरणीय फडणवीस साहेबांनी, आदरणीय शिंदे साहेबांनी, आदरणीय अजितदादांनी या ठिकाणी मला दिली. मी पदभार स्वीकारला, परवा दिवशी जिल्ह्यामध्ये आलो.
काल पत्रकार परिषदेमध्ये या सगळ्या गोष्टींचा मी उल्लेख केला. ज्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं अशा सर्व दिग्गज मान्यवरांचा आदर्श विचार डोळ्यासमोर ठेवून इथून पुढे काम करण्याचा निश्चित माझा प्रयत्न या ठिकाणी झाला आहे. आज जिल्ह्यामध्ये मगाशी मी म्हटलं तसं जलसंपदाचे अनेक प्रकल्प आपण मंजूर केले आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधांचे, रस्त्यांचे, पुलांचे प्रकल्प आपण सुरू केले आहेत. अगदी प्रतापगड जलसंवर्धनाचा एक मोठा प्रकल्प या ठिकाणी आपण माननीय शिंदेचा मुख्यमंत्री असताना मंजूर केला. त्याचंही काम या ठिकाणी सुरू आहे. त्यांनी जिल्हा नियोजन समितीला भरभरून निधी देण्याचं काम या ठिकाणी केलं. याही वर्षी 7 तारखेला का 9 तारखेला मला वाटतं माननीय वित्तमंत्र्यांच्याकडे आमच्या जिल्ह्याचं, आपल्या जिल्ह्याचं सादरीकरण आहे. उद्या आम्ही त्याचा आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतोय. माननीय फडणवीस साहेबांचं सुद्धा लक्ष या जिल्ह्यावरती निश्चितपणानं शिंदे साहेबांचं इतकंच त्यांचंही लक्ष आहे. मी पालकमंत्री म्हणून माझी नियुक्ती झाली आणि साहेब परदेशामध्ये होते. माझं त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही. पण उद्या डीपीसी झाल्यानंतर मुंबईला गेल्यावर माननीय फडणवीस साहेबांना मी आणि आमचे मंत्रिमंडळातले सगळे आणि 4ही मंत्री जिल्ह्यातले मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जिल्ह्यात थोडा जादा निधी यंदाच्या वर्षीसाठी आम्हाला द्यावा याच्यासाठी भेटणार. मला जिल्हावासियांना आवर्जून सांगायचं आहे, जेवढा निधी सन 24-25 मध्ये आपल्या जिल्ह्याला आला आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी जेव्हा त्याचं मूल्यांकन झालं तेव्हा प्रशासकीय मान्यता देण्यामध्ये आणि आलेला निधी राज्यातनं खर्च करण्यामध्ये सातारा जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या नंबरवर ठेवण्याचं काम प्रशासनामधला माझ्या सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण केलेलं आहे. जिल्हा नियोजन समितीला जादा निधी मिळवणं, तो जादा निधी वेळेत खर्च करणं, दर्जेदार विकासाची कामं करणं याच्यावर जसं आपलं प्राधान्य असणार आहे तसं सातारा जिल्हा एक मॉडेल झालेला आहे. तो आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आदर्श मराठी शाळा म्हणजे स्मार्ट पीएचसी आणि मॉडेल स्कूल या योजनेचं राज्यभर कौतुक झालं. जवळपास 153 कोटी रुपये, एकही नवा पैसा राज्य सरकारचा वेगळा न घेता वेगवेगळ्या हेडमधनं जिल्हा नियोजनाला जे पैसे मिळालेले आहेत त्या सगळ्या योजना क्लब करून आमच्या तत्कालीन जिल्हाधिकारी श्री जितेंद्र गुडे असतील, सीओ मॅडम आमच्या यास्मिनी नागराजन मॅडम असतील, या सगळ्यांनी आम्ही नियोजन केलं. आता आमचे नवीन जिल्हाधिकारी पाटील साहेब आहेत, त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलंय आणि सातारा जिल्हा स्मार्ट पीएचसी आणि मॉडेल स्कूल याच्यासाठी एक मॉडेल संपूर्ण राज्यामध्ये झालं पाहिजे अशा दृष्टीने काम करण्याचं सुद्धा या ठिकाणी आमचा सगळ्यांचा मानस आहे. आम्ही त्या दृष्टीने निश्चितपणानं वाटचाल करू. फार मोठं भाषण या निमित्तानं मी घेत नाही. मगाशी सांगितलं तसं विकास कामांच्या बाबतीत जिल्हा अग्रेसर ठेवण्याचं काम आम्ही जिल्ह्यातले 4ही माननीय मंत्री महोदय आणि विधिमंडळामधले आमचे सगळे मान्यवर सहकारी, जिल्ह्यातले सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनामधले माझे सर्व ज्येष्ठांपासून कनिष्ठांपर्यंतचे सर्व आमचे अधिकारी कर्मचारी आणि हातात हात घालून काम करू आणि सातारा जिल्ह्याचा नावलौकिक असाच उंच ठेवण्याचं काम निश्चितपणे करू एवढीच ग्वाही या निमित्तानं देतो. पुन्हा एकदा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76व्या वर्धापन दिनाच्या सातारा जिल्हावासियांना आणि उपस्थित आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री श्याम सुदाम पाटेगावकर, वराई पोलीस ठाणे, सेकंड इन परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक राजू तिम्मा शिंदे, पोलीस मुख्यालय सातारा. यानंतर प्लाटून क्रमांक 1 पोलीस मुख्यालय पुरुष पथक, प्लाटून कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षक सी.के. भोसले, राईट मार्कर नाव पोलीस सिपाही यादव आणि सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक मुख्यालय पुरुष
यांचं पथक पुढे गेलेलं आहे. यानंतर 2 क्रमांकाला पोलीस मुख्यालय महिला पथक, प्लाटून कमांडर महिला राखीव पोलीस उपनिरीक्षक SS फरास, राईट मार्कर महिला पोलीस नाईक शिंदे आणि महिला पोलीस उपनिरीक्षक BB गागरे. महिला पोलीस एक सुंदर संचलन, शिस्त, समन्वय आणि टीम वर्क. नंतर येत आहेत गृहरक्षक दल सशस्त्र सातारा पोलीस पथक, प्लाटून कमांडर श्री ज्ञानेश्वर नारायण रोड, राईट मार्कर सुमित सचिन जाधव, सुपर नंबरी महेश हनुमंत रोकडे. गृहरक्षक दल संचलन करीत मानवंदना देत आहेत. यानंतर राईट मार्कर दिव्या अरविंद जमदाडे, सुपर नंबरी कविता सागर चव्हाण आणि त्यांचे पथक मानवंदना देत संचलन शानदार. सातारा पोलीस दल 9 आणि सुपर नंबरी पार्थ कृष्णा कदम. सातारा जिल्ह्यातील एकमेव मिलिटरी असलेले छावडा मिलिटरी स्कूलचं पथक मानवंदना देऊन संचलन करत पुढे निघत आहे. खूप छान. अंशु धर्मेंद्र भंडारी आणि त्यांचं पथक या ठिकाणी मानवंदना देत संचलन करत आहेत. यानंतर महाराष्ट्र वन विभाग सातारा पुरुष व महिला पथक शानदार संचलन करत मानवंदना देत आहेत. पुरुष आणि महिला असं एकत्रित पथक आहे वन विभागाचं. वन संरक्षणासाठी पहिली सैनिक शाळा या सैनिक स्कूलच्या पुरुष पथक या ठिकाणी मानवंदना देत आहे. यानंतर पुढील पथक श्री PM जवाहर नवोदय विद्यालय स्कूल मानवंदना देत आहे. यानंतर पुढील पथक इकरा इंग्लिश मीडियम स्कूल सातारा पुरुष पथक, प्लाटून कमांडर कमल प्रताप त्रिवेंद्र सिंह भाटिया सातारा यांचं हे पथक. यानंतर येत आहे अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा महिला पथक, प्लाटून कमांडर अण्णासाहेब कल्याणी विद्यालय महिला पथक मानवंदना देत. यानंतर अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा पुरुष पथक शानदार परेड संचलन करतायत. हा सोहळा आनंदाचा, हा सोहळा गौरवाचा, हा सोहळा अभिमानाचा. यानंतर महर्षी कर्वे मानवंदना देत आहेत. यानंतर अनंत इंग्लिश मीडियम स्कूल सातारा, आंबेडकर कन्या विद्या मंदिर सातारा,
यानंतर येत आहेत अनंत इंग्लिश मीडियम स्कूल सातारा छात्र पथक प्लाटून कमांडर सोहम निलेश गीते, सोहम शैलेश फरांदे, अनंत इंग्लिश मीडियम स्कूल सातारा। गेली कित्येक दिवसाची ही तयारी, सराव, समन्वय, शिस्त, आजचा सोहळा सन्मानाचा, प्रत्येक भारतीयाच्या गौरवाचा। होय, आज भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन। यानंतर परेड संचलनासाठी निर्मला कॉन्व्हेंट स्कूल सातारा पुरुष पथक प्लाटून कमांडर सुजित पवार, राईट मार्कर क्षितिज दत्तात्रय सस्ते, काळे। यानंतर निर्मला कॉन्व्हेंट स्कूल सातारा महिला पथक प्लाटून कमांडर प्रणिता नितीन नलवडे, राईट वाद्यवृंद पथक प्लाटून कमांडर जनार्दन रामचंद्र खंडाळे, बँड मॅनेजर सातारा पोलीस वाद्यवृंद पथक। यानंतर अश्वसंचलन सैनिक स्कूल सातारा, यानंतर मानवंदना देत आहे सातारा जिल्ह्यातील एकतर वेगळी स्कूल। यानंतर चित्रनाथ सादरीकरण आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त शासनाच्या विविध लोककार्य कल्याणकारी योजनांच्या प्रबोधन आणि प्रचारासाठी आणि वेगवेगळ्या पर्यटन स्थळावरील पायाभूत सोयी सुविधांचा विकास देखील केला जातो। या पर्यटन विभागाच्या पर्यटन संचालनाच्या पुणे विभागीय कार्यालयामार्फत पर्यटन चित्ररथ सादर करण्यात येत आहे। या तालुका पाटण शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी उभा राहिलेला एक कृषी संकुल आपलं चित्र रथातून सादरीकरण करताय। आदरणीय पालकमंत्री महोदय यांच्या माध्यमातून सुमारे 4,98,00,000 रुपये खर्चातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निवासी प्रशिक्षण आणि विविध सोयी सुविधांसाठी काळोली तालुका पाटण या ठिकाणी हे केंद्र सुरू झालेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्हा परिषद सातारा यांचा हा चित्ररथ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 21 ते 65 वयोगटातील सर्व महिला वर्गाला या योजनेमुळे आर्थिक लाभ झालेला आहे आणि त्यामुळं महिलांना विविध व्यवसाय करण्याची संधी प्राप्त झालेली आहे। सदर योजनेमुळे महिलांनी छोटे छोटे उद्योग सुरू करून आपली आर्थिक स्थिती सुधारलेली आहे। असे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक महत्वाकांक्षी शासन योजना हा चित्ररथ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्हा परिषद सातारा यांच्या माध्यमातून हा चित्ररथ सादर केला जातोय। जिल्हा परिषद सातारा राज्यातील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानाच्या माध्यमातून
करता यावं यासाठी सातारा जिल्हा परिषद सातारा यांची ही लखपती निधी योजना या चित्ररथ महिलांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि उपजीविकेचं स्रोत निर्माण व्हावं यासाठी या योजनेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी काम यानंतर येत आहे सातारा जिल्ह्यातील एक यानंतर येत आहे ते स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण व सक्षमीकरण करणं व नियमावलीनुसार शिष्टाचार सेवा प्रदान करणे यावर भर देण्यात आलेला आहे। यानंतर माझी वसुंधरा अभियान पंचायत समिती सातारा याचा चित्ररथ येतोय। खरं तर पृथ्वी ही आपली माता आहे आणि म्हणूनच अनोखा एकात्मिक असा हा कार्यक्रम यामध्ये नैसर्गिक परिसंस्थांचं जतन व संरक्षण करण्यासाठीच्या विविध उपायांची अंमलबजावणी करणे व वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने राबवण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक कृती कार्यक्रमावर नागरिकांना सहभागात प्रोत्साहित करणे असा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम घेऊन माझी वसुंधरा अभियान पंचायत समिती सातारा खूप छान असा हा चित्र सादर केले आहे। पंचायत समिती सातारा यांच्या वतीनं हा माझी वसुंधरा पंचायत समिती खंडा यांचा हा चित्ररथ येतोय। चित्ररथाचं सादरीकरण करतायत पंचायत समिती खंडाळा बांबू बांधकामाचे साहित्य मासेमारीचे साहित्य अशा विविध रूपाने बांबूचा वापर आज केला जात आहे। त्यामुळे बांबूचा समुचित विकास करणे बांबूच्या क्षमतेचा शेतकऱ्यांच्या सामाजिक उन्नतीसाठी अनेक गावाने आपली वेगवेगळी ओळख तयार केलेली आहे। असंच एक गाव फलटण तालुक्यातील धुमाळवाडी फळांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे। अनुदान पडी योजना शासनामार्फत राबवण्यात येत आहे। फलटण तालुक्यातील धुमाळवाडी श्रीमती नागराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी धुमाळवाडी वेगळी ओळख सांगणारं धुमाळवाडी तालुका फलटण फळांचं गाव यानंतर पुढचा चित्ररथ येतोय महावितरण सातारा जिल्हा यांच्या वतीनं जसं आता आपण बघितलं फळांचं गाव धुमाळवाडी तसं सूर्य योजना म्हटलं की मान्याची ओळख म्हणजे सूर्य योजना राबवणारे हे गाव 100% तर ग्राम विद्युतीकरण या गावामध्ये केलेलं आहे। मान्याची वाडी पंचायत समिती पाटण आदरणीय मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली असे अनेक गावं आज वेगवेगळ्या प्रकारे नावारूपाला येत आहेत। असंच आणखी एक गाव येत आहे धुमाळवाडी पाठोपाठ मान्याची वाडी आणि त्यानंतर मधाचं गाव म्हणून त्याला ओळखलं जातं ते मांघर तालुका या धोरणाने मधाचे गाव विकसित होत आहे। मांघर गावात राज्य शासनाचा प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि सांगायला विशेष अभिमान वाटतो। आज दिल्ली येथे भारत विकास पर्व प्रदर्शनामध्ये राज्याच्या पर्यटन विभागामार्फत मधाचे गावचं कल्पनेचा चित्ररथ सादर करण्यात आलेला आहे। सातारा जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे। यानंतर प्रजापिता ब्रह्मकुमारी नारी शक्ती सशस्त्रीकरणाचा चित्ररथ नारी भारत का गौरव आज स्त्री देवी समान आहे ते आई
म्हणजे जगत माता म्हणून आपण कायम करतो. तिच्या हाती बाळगण्याची गोडी मी जगाचा उद्धार करते. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नागठाणे यांचा चैतन्य देवी यानंतर महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा यांचा चित्ररथ आलेला आहे. 4,04,281 रुग्णांना जानेवारी 2014 ते डिसेंबर 2024 या 10 वर्षाच्या सेवा कालामध्ये सेवा दिलेली आहे. 10 वर्षाचा हा बास्केटबॉल कोर्ट उभारणे सैन्य दलाच्या संकल्पनेवर आधारित अजंठा उड्डाण पुलाचे सुशोभीकरण करताना तीनही सैन्य दलातील विविध आयुधांच्या प्रतिकृती रेखाटून सुंदर रंगसंगती केली असून वृक्ष लागवडही करण्यात आली आहे. सातारा नगर परिषदेने शहर सुशोभीकरण करताना आणि पर्यटन विकासाला चालना देताना काही वैशिष्ट्यपूर्ण योजना राबवल्या. शिवतीर्थ विकास नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शिवकालीन वास्तुरचनेस साजेसे यानंतर शासन आपल्याला अभियान 2023 सुंदर असं या चित्ररथांचं सादरीकरण समाज कल्याणाच्या आणि लोककल्याणाच्या विविध योजनांचं आज या चित्ररथाद्वारे सादरीकरण झालेलं आहे. आणि हा सोहळा पाहताना आपण सर्वजण आनंदून गेलेलो आहोत. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम या देशाची शान तिरंगा, या देशाची मान तिरंगा, गेले प्राणाचे दान त्यांनी ज्यांचा होता जान तिरंगा, ज्याने आपलं आयुष्यभर या तिरंग्याला आपला प्राण म्हणून संबोधलं आणि त्याप्रमाणे होईल. सर्वांसाठी एक विशेष सूचना. सालाबाद प्रमाणे माननीय पालकमंत्री महोदय यांच्याकडून आजच्या या भारत देशाच्या 76व्या प्रजासत्ताक
की राजे जिंकून आल्याची, राजे जेव्हा एखादी मोहीम फत्ते करून येतात तेव्हा जनतेला किती आदर होतो, किती आनंद होतोय ते ह्या नृत्यातून आम्ही सादर करतोय. शिवाजी महाराज आले. जरा जवळ थोडा इकडे
अशा या छावा ग्रुपचं मनापासून स्वागत, अभिनंदन. खरं तर आपण मर्दानी खेळ जपताय याचा आनंद आहे आणि म्हणूनच श्रीमान उदय उत्तम यादव या छावा युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखालील हा कार्यक्रम पहा. शिवकालीन युद्धकला दांडपट्टा, स्वसंरक्षणासाठी हे मर्दानी खेळ. खरं तर अशा खेळांच्या आणि कौशल्याच्या आज आपणाला भेटणारा हा कौशल्य दाखवलं जात आहे. उपस्थित अचंबित होऊन ते पाहतायत. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या कलाकारांचं कौतुक करूया. आज गरज आहे स्वरक्षण
क्षणासाठी या हे खेळ आत्मसात करण्याची आणि आठवण स्मरावी त्याची ज्यांनी देशासाठी बलिदान केले, जे देशासाठी लढले आणि आम्हाला देत आहे. शहीद सैनिकांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता. श्रीमती समोर समोर बघा, समोर बघा. अभिनंदन, विशेष अभिनंदन. आपल्या सर्वांना या ठिकाणी विशेष सन्मानित केलं जाते. स्वच्छग्राममध्ये पात्र आहे आणि म्हणून गोरांबेकरांचा, जावळीकरांचा सन्मान होतो. आंबेडकर पुरस्कार, पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन प्रमाणपत्र व पुरस्कार रक्कम 50,000. खोडलाईबाई सेवक आणि विशेष करून ग्रामस्थ या सर्वांचं विशेष मार्गदर्शन मिळवणाऱ्या समोर जिल्ह्यातील गुणवंत मार्गदर्शक, जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक आणि गुणवंत खेळाडू यांना या सन 2024चा जिल्हा क्रीडा गुणानुक्रमे प्रावीण्य प्राप्त शाळांना प्रोत्साहन व तालुका सातारा. मोबाईल खाली घेऊ. समोर बघा, समोर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीनं या सर्व शाळांना सन्मानित केलं जाते. खेळामध्ये या शाळांनी सातारा जिल्ह्याच्या पटनावर वेगळं ग्रामीण खगोलशास्त्रज्ञ आणि म्हणून राज्याच्या या प्रजासत्ताक दिनी भीमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय स्थापित पुरस्कार दिले जात आहे. विभाग सातारा